नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं परत एक नवीन आणि भन्नाट ब्लॉगमध्ये. सो आज आपण शेवटचा दिवस आपल्या गुजरातचा आणि युवा हॉटेलला बाय बाय बोलायची वेळ आलेली आहे आणि आपण निघालेलं आपल्या परतीच्या प्रवासाला. पण त्यासाठी आपण परतीला जाण्याच्या आधी आपण गरुडेश्वर मंदिर नावाचं जे मंदिर आहे त्या मंदिराला आपण भेट देणार आहोत. आणि तिकडे असं म्हटलं जातं की दिगंबरा हे जे स्तोत्र आहे ते तिकडनं त्याची म्हणजे सुरुवात झालेली किंवा तिकडे त्या आपल्या दत्ताच्या देवाला प्राधान्य दिलं गेलेलं. सो आपण ते पहिला तिकडे जाणार आहोत, एक्सप्लोअर करणार मंदिर आणि नंतर आपण परतीचा प्रवास पण खूप धमाल असणार आहे, मजा असणार आहे. खूप तुम्ही पण एन्जॉय करा हा माझा पूर्ण सिरीज. आणि आत्तापर्यंत इथपर्यंत बघितलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर तर करत राहा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळत राहील. तर चला. गणपती बाप्पा सो मंडळी, आपण आता आलेलो श्री दत्त मंदिर इथे आणि गरुडेश्वर दत्त मंदिर. जसं आतमध्ये जाऊया, एक्सप्लोअर करूया मंदिर. तर जसं म्हणजे आपण आतमध्ये येतो तर हा आवार जो बघता तेवढा मोठा आहे आणि खूप सुंदर आहे आणि हे खूप जुनं मंदिर आहे. सो आपण हे जाता करणार आहोत. आणि आपण आता मुंबईला आहोत तर आता ते शेवटचं एक मंदिर आहे ते आपण करणार आहोत. इकडे बघू शकता वेगवेगळे चित्रीकरण आहे आणि सुंदर असं हे मंदिर आहे. चला आतमध्ये घेऊन जातो तुम्हाला आणि बाकीचं दाखवतो. सो आपण आता फेरी मारणार. ही मंदिराची माहिती. हाय ताई आणि मामी ताई आणि शिल्पा. सगळीजण वाचतात माहिती. सो आपण आता खाली जात आहोत, ते म्हणजे समाधी मंदिराकडे. तर आपण बघूया, वरती दत्ताचं मंदिर बघितलं आपण. इकडे डॅम पण दिसतोय. सो हे बऱ्यापैकी खाली आहे, डाऊन साईड आहे. अष्टखंड. इकडे काही फोटोज आहेत ज्यांनी काय काय झाले माहिती, चित्रीकरण आहे, स्टोरी टाईप आहे ही.
आणि जसं समाधी मंदिराच्या बाहेर पडलो तसं इथे बघू शकता तर डॅम दिसतो तुम्हाला. तो म्हणजे आपण दत्ताचं मंदिर गेलं, समाधी केली, त्याचबरोबर आपला नर्मदा नदीच्या इकडचा तो डॅम आहे तो पण तुम्हाला दाखवला. आता 6 तासाची जर्नी आहे आपली नाशिकपर्यंतची, पण त्याच्या आधीमध्ये एखाद दुसरा हॉल्ट होईल, मजा येईल. सो रिटर्न जर्नी आता तुम्हाला दाखवतो मी. चला. सो इकडे बघू शकता तुम्ही लेफ्ट साईडला माझ्या रिझर्वर्स किंवा डॅम बोलू शकतो आपण. सो म्हणजे इकडे आपण बघू शकतो तर माझ्या राईट साईडला हे जे आहे ते केळीची झाड आहेत. तर म्हणजे बहुतेक मी आता ऑब्झर्व असं केलं की गुजरातमध्ये केळीची झाडं ही भरपूर दिसलीत मला रस्त्यावरती. सो तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर इकडचे रस्ते जे आहेत ना ते खूप सुंदर आहेत, म्हणजे खड्डा नाही काय नाही, एकदम स्मूथली आहेत की नाही, एवढे छान मेंटेन केलेले आहेत. सो होप असे मुंबईला पण असले तर बरं आलं असतं, पण काही इश्यू नाही. अशी केळीची शेती भरपूर आहे. काय काम आहे? सो म्हणजे आम्हाला रस्त्यात हा भेटला एक ढाबा, आणि ढाब्यामध्ये आम्ही आता जेवणार आहोत. आणि छानपैकी असं पंजाबी थाळी मोस्टली प्रोबॅबली मागू, आणि पंजाबी डिशेस जास्त दिसत आहेत, आणि ढाबा नवीनच आहे. सो आपण आता एंटर करूया आणि ऑर्डर्स द्यायला सुरुवात करूया. काय काय मागवायचं आहे ते जेवायला. चला जेवायला. आपल्याला गुगुलीची 3 पापलेट आणि काय केलं त्याला सगळं आलं, तिखट मीठ, आलं लसणाची पेस्ट ते लावून दिलं, म्हणजे मध्ये चिटकत पण नाही. ते डब्यातनं काढलं की लगेच फ्राय करतात. मी पण आलं लसूणची पेस्ट आमची असते, पुन्हा आपला मटणाचा मसाला असतो ना. विचारलं नाही. After when she went to the flower and she accidentally revealed where she hid it on accident, and then the knights found where the sunlight flower came, where the sunlight flower is. And the sunlight flower is kind of like medicine. Right. And then the knights found it. They took it to the kingdom as fast as they can. Okay. And then after that, they used it. They they put it in water, and then she drank it, and then he had, and then they gave her a crown. But one night, the old lady came to
was the deal. Anyways, then Rapunzel said, if when I make a no wait, that was a promise. When I promise something, I never break that promise ever. And then Ryan said, okay, I'll take you there. Then she said yes. She said yes, like in excitement. Then Rapunzel used her long hair to get down, but she stopped because she hasn't been down the castle in her life. So she touched it a little. Then she put her complete feet in the grass, and they went out of the castle, and then she did a lot of stuff. She did a lot of stuff before they went on the adventure, and they started the adventure. If you're tired, you can take a break and then we can continue in the later. You want to take a break? Yeah. Okay, yeah. Good job. Thank you. My experience for India from the past 15 days was good. It's been 5 years since I've came here, so it's definitely different. I enjoyed Delhi, Agra the most because the hotel we stayed in was really nice, and it was nice seeing the Taj Mahal because I only see that in the pictures, so it was nice seeing it in real life. And I also really like the food in Mumbai because we've been staying in Mumbai mostly, so the food there is really good. I really liked Gujarat too because the food here was different than what we normally eat, so it was good eating that, and it was fun seeing the culture here. And overall my experience for India was a 10 out of 10 because it was good seeing family too again. No. And that's it. सो मंडळी, आपला हा व्लॉग मी इथेच संपवतो. कसा वाटतो हा मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ही पूर्ण सिरीज कशी वाटली मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडली तर एक लाईक द्या, मनापासून आवडलं तर एक शेअर करा. नवीन असं चॅनलमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकन दाबा जेणेकरून माझ्या पुढच्या व्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि होप तुम्हाला ही सिरीज आवडली असेलच. आणि ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, मला मोटिवेशन मिळेल माझ्या पुढच्या व्लॉगसाठी. तर तोपर्यंत गुड बाय.